भाऊजी हिने या घरात राहिलेलं मी खपवून घेणार नाही। एखादी सुद्धा चांगली घटना सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण करेल। उद्याची रमावतीची सभा ही नरसिंह किल्लेदाराची शेवटची सभा असेल। अरे सच्च्या कलाकाराला लाज नसते। खरा कलाकार निर्लज्जच असतो। मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी। मग बोल ना, अशी घाबरत घाबरत कशाला विचारतेस? नाही, तू मला सांगितलंस ना की आजपासून मी सुमित्राताईंबरोबर राहायचं म्हणून। हो, मग त्यात अडचण काय आहे? नाही तसं नाही, पण कसं सांगू तुला, मला थोडी लाज वाटते। म्हणजे एवढं सगळं घडून गेल्यावर। सुगंधा, जे झालं त्याच्यामध्ये तुझा काही दोष नव्हता, मग तुला लाज वाटण्याचं काय कारण? नाही, तू बरोबर बोलतेस, पण माझंच मन मला खातंय ग। तू 2 दिवस जरी सुमिताच्या बरोबर राहिलीस ना तरी तिच्या प्रेमात पडशील। जसा चिवला तुझा लळा लागलाय ना तसाच तुला सुमिताईचा लागेल। पण त्यांना जर कधी हे कळलं तर? कसं कळेल तिला? घरातलं तर कोणी काही बोलणार नाही आणि तू पण काही सांगायचं नाहीस, कळ ना? सगळं घर आहे ना तुझ्या बरोबर, मग कशाला काळजी करतेस? अशी हसतेस का माझ्याकडे बघून? मग काय, विदूषकाकडे पाहून सगळेच जण हसतात ना। तुम्हाला कधी असं पाहण्याची सवयच नाहीये। या घरात असं फक्त वामन दादा वागतात। उशिरा का होईना पण शहाणपण आलंय। आणि एकदा ठरलं मजा करायची की मग हातचं राखून कशाला करायची? जोकर तर जोकर। निदान त्या निमित्ताने माझी अमृता माझ्याकडे बघून हसली तर खरी। अमृता काय? मला पण केवढं आज झालं, कुठे हा विदूषक आणि कुठे घालचे तुम्ही? जानकी, मला माहित नाही मी कधी सत्ताधीश होईन का नाही, माझं सरकार येईल किंवा नाही, पण त्याआधी मला माझं घर व्यवस्थित करायचंय। माझी घरातली माणसं, माझ्या आजूबाजूची माणसं जर सुखी असतील तरच मी हे राज्य सुखी करू शकेन। सगळे तुमच्या बरोबर आहेत, तुम्ही नका काळजी करू। विश्वास ठेवा माझ्यावर। तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच तर इतकं धाडस करतोय मी। खरं तर हे सगळं मी खूप आधी करायला हवं होतं, पण लवकर सुचलं तर ते शहाणपण कसलं। आता याच्या पुढे खूप काम करायचं आहे तुम्हाला, त्यामुळे असेच हसत खेळत राहा, म्हणजे सगळं भारी होईल। नाही हसलो तर मला हसायला भाग पाड। माझी गाडी कधी रुळावरून घसरली तर पुन्हा ती रुळावर आणू शकतेस तूच। त्यासाठी तुझी अधिकारवाणी वापर, आणि जर ठरवलंस तर अधिकार तू खूप चांगल्या प्रकारे गाजवू शकतेस। हो, नक्कीच। कारण घाबरून घाबरून राहण्यामुळे माझ्या संसाराची काय वाट लागली आहे मला चांगलं माहिती आहे, त्यामुळे यापुढे नाही। याचं काहीतरी करायला हवं, खूपच हाताबाहेर चाललाय हा। कहाँ से आया मैं हूँ डॉन, किधर से आया डॉन? डॉन आया जरूर। तुला किती वेळा सांगितलं दारू पिऊन घरात यायचं नाही, चालतं व्हायचं। घरात तुझी मुलगी आहे, आता लाज बाळग जरा तरी। कुठे जाणार?
तुझ्या पायातलं बांधलेलं कुत्र आहे, कुत्र इथंच घुटमळत राहणार. कुत्रा नाहीयेस तू, शेपूटेस कुत्र्याचं. कुठल्याही नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडच. कसं आहे म्हणजे मालकाला कुत्र्याची गरज नसली तरी कुत्र्याला मालकाची गरज आहे. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नको स्पर्शो. तू माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नको. मारू नको, मारू नको. नाहीला तुला हवी असलेली सगळी कामं परशुकडनं करून घेतली आणि आता त्याच्या बुडावर लात मारणार रे. मारणारच. ही वेळ तूच स्वतःवर ओढवून घेतलीस. घरात सुमित्रा परत आली आहे म्हणून जरा तरी सहन करतोय तुला. सुमित्रा आली, तिच्याबरोबर अमृता पण आली. जास्त सहन करावं लागणार तुला. काय म्हणायचंय तुला? म्हणजे तू जर मला घराच्या बाहेर काढलेस तर जाता जाता अमृताच्या कानात मी एक फुंकर मारेन. फुंकरीतून तिला कळ तिचा नवरा कसा आहे. रामखोर. जीव घेऊन नाही दादा, असं तू नाही करू शकत. दगडाखाली हात आहेत रे बाबा दादा तुझे. मी यापुढे पुन्हा परशुवर असा आवाज चढवून बोलायचा नाही, कारण आता हे कुत्र पिसाळलेलं आहे. कधी कोणाच्या कानाला चावेल, गुपित उघडेल. मैं हूँ डॉन, सोने को जाता है. मैं हूँ डॉन, मैं हूँ, मैं हूँ, मैं हूँ डॉन. काय झालं? काय म्हणाले ते? तुम्ही शांत का? बोला ना. परशुदादा काहीतरी बोलले असणार ना. तुम्ही नका त्यांचं बोलणं मनावर घेऊन. ते कसे तुम्हाला चांगलं माहिती आहे. उगीच तुम्ही. काही झालं नाही सांगितलं ना. झोपतो आता. अहो, इकडे बसलीये सोय. सगळेजण विचारतात अमृता कुठे, अमृता कुठे. चल, किती शोधलं तुला मी. चल उठ, चल. जानकी, माझा आर्यन कुठे आहे ग? अमृता रडतेस? जानकी, मला आर्यनची खूप आठवण येते ग. अमृता, या गोष्टी आपल्या हातात असतात का? हे सगळं माझ्याच नशिबात का? मला माहिती अमृता, बोलणं सोपं असतं आणि ती वेळ निभावणं फार अवघड असतं. पण जेव्हा एखादी परिस्थिती बदलू शकत नाही ना, तेव्हा आपणच त्या परिस्थितीप्रमाणे बदलायचं असतं. आणि काय माहिती, तुझ्या पुढच्या वाटेवरती एखादं मोठं सुख तुझी वाट पाहत असेल. जानकी, मला कळतंय की मी आनंदी राहावी म्हणून तू हे सगळं बोलतेस. पण खरंच सांगते ग, एकटीने वाट काढत जाणे खूप कठीण आहे ग. खूप त्रास होतो त्याचा.
पण कोण म्हणतं तू एकटी आहेस म्हणून? आम्ही सगळे काय परके झालो का? तुला एक सांगते अमृता, तुझ्या आयुष्याची वाट किती अवघड असली ना तरी तुझी आई तुझ्या बरोबर कायम आहे, हे लक्षात ठेव. आतेबाई आशीर्वाद दे. आतेबाई जातो. जातो काय, येतो म्हणावं. किती सांगायचं रे, लक्ष्मीला घेऊन जातोयस बरोबर. आता मला काही काळजी नाही. लक्ष्मी व्यासपीठ गाजवणार आहे, तिला वेगळे आशीर्वाद दे. तिच्याबद्दल मला काही काळजी नाही. ती जिथे जाईल तिथे सगळं काही व्यवस्थितच करेल. वाकणीस, काळजी घ्या दोघांची. उगीच दगदग करू देऊ नका फार. आधी प्रवास, मग सभा, मग परत प्रवास. सांभाळून घ्या त्यांना. आतेबाई तुम्ही काळजी करू नका, सगळं मी सांभाळतो. हो, आणि यांच्याबरोबर स्वतःलाही सांभाळा. सगळी व्यवस्था झाली आहे ना नीट? आतेबाई सगळी व्यवस्था पाहिली आहे त्यांनी, छान आहे. आणि मी पहिल्यांदा जातोय का सभेला, सवयीचंच आहे हे माझ्यासाठी. अरे हो, पण तरी काळजी वाटते. तुम्ही नका काळजी करू, सगळं माझ्यावर सोडा. बरं, येतो आम्ही. या. चला. साहेब, नवसाईचं दर्शन सभा झाल्यानंतर घेतलं तर चालेल का? कारण उशीर झालाय बराच. उशीर तर झालाच आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं सभा झाल्यानंतर आपण दर्शन घेऊया, चालेल ना ग? हा, मला काय विचारताय, तुम्ही म्हणाल तसं. कसं आहे वाकणीस, अहो ती नवसाई रुसली तरी चालेल, ही रुसून चालत नाही. काहीतरी काय बोलता. चला, उशीर होतो, चला. चला चला चला. अगं काय वेळ घालवतेस तुझ्या नक्की. वाकनीस, तुम्ही माझ्या बरोबर चला. चल दादा, निघूया पुढे आपण. हे काय म्हणजे तू पण येतोयस की काय सभेला? म्हणजे काय दादा, अरे तुझी सभा आहे आणि मी नाहीये असं आत्तापर्यंत झालंय का कधी? तुम्ही प्रत्येक सभेला जाता? हो, हा सांगणार तू ऐकणार. पहिल्यांदा येतोय सभेला. काय रे वामन, आज काय चाललंय काय तुझं? नाही, म्हणलं एवढा मोठा राजकारणी घरात आहे आणि मी एकही सभा कधी अटेंड केलेली नाहीये. आजपासून सुरुवात करावी, तेवढाच तुलाही धीर येईल. ह्या पुढे प्रत्येक सभा अटेंड करणार आहे मी. पुढच्या सभांचं राहू दे, आज येतोयस ना? हो, चला पटापट. चला वाकनीस, चला चला. काय चाललंय? बाजूला घ्या ते. ओळखली का? ओळखली? याच पिस्तुलानं तू अहिल्या देवीवरती गोळ्या झाडल्या होत्या. नियम चुकला, नाही तर अहिल्या गचकली असती. जा तुम्ही इथून, जा. असं कसं जाऊ? गोळी तर बरोबर खोपडीमध्ये कशी चालवायची ते शिकवणार मी तुला. हे दोन डोळ्यांच्या मध्ये कुकू आहे की नाही, तिथं असा नियम धरायचा, असं हात आणायचा, मग हे डोळा आहे की नाही असं बंद करायचं. हे बोट असते की नाही, हे इथं ट्रिगरवर ठेवायचे. आकडे म्हणायचे 1 2 3 आणि मग दाबायचे, समोरचा माणूस खलास.
ये 2 साडी माडी ये बरं रडू नकस रिकामी आहे ये बघ काही नाही त्याच्यात येतो येतो एक दिवस नक्की गोळी घालेन तुला नक्की. हो माझी माणसं तयार आहेत. सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणेच घडतील. माझ्या माणसांनी वॉच ठेवलाय नरसिंहावर. आता डायरेक्ट गुड न्यूज द्यायलाच फोन करेन. सगळं घर काय उठलंय राहून राहून आर्यन बाबाची आठवण येते. विनायक गेल्यानंतर हे दिवस मला बघावे लागतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि आज आर्यन गेल्यानंतर पुन्हा तेच दिवस बघणं माझ्या नशिबात आलं. तुझ्या आयुष्यात हे दिवस कुठल्या देवानं नाही लिहिले. तो लिहणारा एक राक्षस आहे, नरसिंह किल्लेदार नावाचा. यानं सांडले तुझ्या आयुष्यात हे दिवस. मला एक सांग योगंधरी, तू खरंच नरशिवाला माफ केलेस? मी कोणाला माफ करणार? त्याला स्वतः परमेश्वरी कधीच माफ नाही करणार. त्याने माझं सर्वस्व ओढून घेतलं, स्वतःच्या मुलीचं कपाळ पांढरं केलं. अशा माणसाला कोण माफ करेल? पण मग तू पेटून का उठत नाहीयेस? आतल्या धुसमुसून स्वतःच काहीच का जाळत बसलीस? माझ्या नातवासाठी, माझ्या आर्यनचा अंश अमृताच्या पोटात वाढत, त्याच्यासाठी. जोपर्यंत अमृताचं बाळ या जगात येत नाही तोपर्यंत मी शांतच राहणार. आमच्या दोघांच्या संघर्षात माझ्या बाळाचा नाहक बळी गेलाय. त्याची पुनरावृत्ती मी माझ्या नातवाच्या बाबतीत होऊ देणार नाही. अगं पण तो नरसिंह किल्लेदार त्याच्याच मुळावर उठतोय, त्याचं काय? आता तसं होणार नाही. मुख्यमंत्र्याच्या या वादानंतर तो बराच शांत झाला. परवा जानकीशी बोलतानाही मला हे जाणवलं. आणि म्हणूनच मी अमृताला तिच्या माहेरी जाण्याची परवानगी दिली. तुझं काय कळत नाही योगंधरी. एकीकडे तू म्हणतेस की नरसिंह किल्लेदाराला मी माफ करणार नाही, आणि दुसरीकडे स्वतःहून अमृताला त्या किल्लेदाराच्या घरी पाठवतेस पाळणपणासाठी. तू काळजी करू नकोस ना, यावेळी मी सावध आहे. त्याने जरा जरी वाकडं पाऊल उचललं ना तर जागीच ठार करेन त्याला.